लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत कबीर, संत रोहिदास, संत तुकोबाराया, अहिल्याबाई होळकर, सगळ्याच महामानवांना विनम्र अभिवादन करून आपल्या वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या सन्माननीय अध्यक्षा चंद्रकांताताई सोनकांबळे, आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या सौभाग्यवती सुजाताताई सिद्धार्थ शिरोळे, तसेच नेहमी आमच्या पाठीशी अत्यंत खंबीरपणे उभा राहणाऱ्या रोटरी क्लबच्या मार्फत त्या शहराच्या अध्यक्षा झाल्या डाऊनटाऊनच्या, आणि आमच्याकडं अनेक प्रकल्प त्यांनी उपमहापौर सविता वाडेकर यांच्या माध्यमातून या दोघींनी म्हणून खरं म्हणजे खूप मोठं काम केलेलं आहे, ज्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवाया. एकतर पहिलं काम त्यांनी आपल्या परिसरातील गोरगरीब सगळ्या नागरिकांसाठी डायलिसिस सेंटर जे उभं केलं आहे, मोफत फ्री ऑफ अत्याधुनिक देखणं आपल्या सह्याद्री हॉस्पिटल जे आहे खेडेकर हॉस्पिटल त्या ठिकाणी जे डायलिसिस सेंटर आता सुरू आहे ते फ्री ऑफ आहे. बाहेर गेल्यानंतर 2000-3000 आणि रुपयाला जावं लागतं. यामध्ये हे डायलिसिस सेंटर रोटरी क्लबच्या मार्फत आदरणीय झिमरा महिला आघाडीच्या वार्डाच्या अध्यक्षा आहेत निर्मलाताई कांबळे, महिला आघाडीच्या शहराच्या पदाधिकारी भंडारीताई, सर्वांच्या उपस्थिती आपापल्या घरामध्ये कर्तबगार असणाऱ्या नाही का अशा सगळ्या महिला सगळ्या या ठिकाणी उपस्थित आहे. महिला दिनानिमित्ताने आम्ही आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि ज्या ज्या महिला या ठिकाणी आल्यात, दरवर्षी आपण येता, याही वर्षी पैठणी साडी, अजून काहीतरी गिफ्ट उपमहापौरांनी या ठिकाणी आणलेलं आहे. आणि आपण एक साडी आणि काय म्हणतात त्याला एक पैठणी देतात आणि नुसते खुर्ची हे ते नुसते 1 तास खेळून 1-2 पैठणी देतात, असं आम्ही करत नाही. आम्ही डायरेक्ट सगळे देऊन टाकतो नाही का, की समोर त्याचं हे करतो. हे एक आनंदाचा दिवस असतो, एक घोळेमाळाचा दिवस असतो महिला दिनाचा. सगळ्यांना आम्हाला खूप आनंद वाटतो की महिलांचा आम्ही सन्मान करतो नाही का, आणि तो केलाच पाहिजे. त्यासाठी मलाही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं की महिला दिनाचा कार्यक्रम हा झाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये मला वाटतं सगळ्यात मोठा कार्यक्रम असावा. एकदा महिला जमतात आणि महिला दिनाचा कार्यक्रम करतात. ह्या सगळ्या गरीब घराण्यातल्या बहुजन चळवळीतील झोपडपट्टीतील श्रमजीवी याच्यामध्ये काम करणाऱ्या आपल्या महिला आहेत. त्यामुळं या महिलांसोबत महिला दिन साजरा करताना खूप आनंद वाटतो. महिला दिन आहे हा दिन हा का आपण साजरा करतो, सगळ्यांनी यूट्यूबला गेल्यानंतर आपल्या मुलाकडून नातवाकडून कोणाकडून ते वाचून घ्यावं की हा महिला दिन का आपण साजरा करतो. याचं कारण असं आहे की आज या देशामध्ये सगळ्या महिलांना समानतेची वागणूक, सन्मानाची वागणूक, रुबाबदार जगण्याची वागणूक, घरामध्ये स्वातंत्र्य, प्रत्येक पुरुषाबरोबर समानतेची दर्जा देणारी वागणूक घरामध्ये असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये असेल, सन्मानाने जगण्याची वागणूक आपल्याला 26 नोव्हेंबर 49 नंतर उपलब्ध झाली. ही तारीख काय सांगतो, ही तारीख भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीची तारीख आहे. सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या सुविद्य पत्नी सुजाताताई सिद्धार्थ शिरोळे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं, स्वीकारावं. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं हार्दिक असं स्वागत आणि अभिनंदन करायचं.
रोटरी क्लब सर्वांनी जोरदार टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. तसेच प्राध्यापिका निषादा, तसेच महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धेमध्ये सेकंड रनर राहिलेल्या यांच्या कन्या यांचा सन्मान सुजाताताई सिद्धार्थ शिरोळे व सुनीताताई वाडेकर असे दोघांनी स्पर्धेमध्ये त्यांनी सेकंड रनर राहिलेले आहेत. 100 महिलांमधून त्यांचा दुसरा क्रमांक आलेला आहे आणि हा आपला छंदही त्यांनी जोपासलेला आहे. त्यांचंही हार्दिक असं स्वागत, त्यांचं अभिनंदन. यानंतर श्रीमती हिरेरीन त्यांचा सहभाग होता. अशा अंबुताई किशन कांबळे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. तसेच त्यांना एक पैठणी साडी देऊनही त्यांचा यथोचित सन्मान होतोय. श्रीमती सर्वांची व्यवस्था केलेली आहे. सर्वांची अल्पहाराची व्यवस्था महापौर सुनीताताई वाडेकर हे करत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हा सन्मान म्हणजे त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती आहे. प्रत्येक गोष्टीचं मूल्यांकन वाडेकर साहेब करत असतात. त्याच अनुषंगाने ज्या ज्या महिला आज जागतिक महिला दिनानिमित्त करत असतात. अल्पहाराची व्यवस्थाही केलेली आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. यांचा सन्मान सत्कार प्रतिजन कर्तृत्व, दातृत्व, मातृत्वामुळेच करलेला आहे आणि म्हणून भारत देश हा प्रगतीपथावर आहे. आणि ही जी खूणगाठ बांधली आहे आणि ही जी ओळख आहे ही आपल्याला माहिती आहे फुले शाहू आंबेडकर विचारातून आलेली आहे. कारण स्त्रीचा सन्मान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तिच्या विरोधात जाऊ नका, तिला सहकार्य करा आणि जर आपण कराल तर तिला पाठिंबा मिळेल, नाही का. नाहीतर लग्न झाल्यानंतर 2-2 वर्ष बाप आई बोलत नाही, हे बी बरोबर नाही. तर आपण आपल्या मुलीला सपोर्ट करा. आपण 21व्या शतकाच्या पुढे आहे आणि जग फार पुढे गेले आणि प्रत्येकाला कुठं ना कुठं प्रेम करण्याचा अधिकार आहे, हे आपण समजून घ्या. आपण विनाकारण दाबून ठेवू नका, नाही का. मन मोकळे राहा, खूप आनंद मिळेल. हे काम आपण सगळ्यांनी करावं अशी विनंती करतो. करते त्या मान्यवरांना सगळ्यांना जय भीम करते. आता प्राध्यापक श्री निशाबाई भंडारे बोललेले आहेत. मी सगळ्याला माहीतच आहे आणि सगळ्या महिला आता अबला राहिलेल्या नाहीत, सबला झालेल्या आहेत. हे बाबासाहेबांमुळे, सावित्रीबाई फुलेमुळे, ज्योतिबा फुल्यामुळे सगळ्या मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेलेल्या आहेत. तर बरंच काही सगळ्याला माहीतच आहे. काय ज्या सांगताना त्याच्यातून एक कविता म्हणते, एकच कडवं. सुरवीर धुरंधराने फुले आणि आंबेडकराने, सुरवीर धुरंधराने फुले आणि आंबेडकराने, फुले आणि आंबेडकराने हा दिला अधिकार. ही जय भीमवाली ना कुणाच्या बाला नाही भिनत, ही जय भीमवाली ना कुणाच्या बाला नाही भिनत. सिस्टर डॉक्टर ही एक महिला आहे, जे वकील ही एक महिला आहे, निशा भंडारे ही एक प्राध्यापक आहे, सुनीता वाडेकर ही महापौर आहे. सुरवीर धुरंधराने फुले आणि आंबेडकराने, फुले आणि आंबेडकराने हा दिला अधिकार. ही जय भीमवाल नार कुणाच्या बाला नाही. ते इथं आज उपस्थित राहिले सर्व महापुरुषांना वंदन आणि वाडेकर काका काकूंना थँक्यू. त्यांनी मला इथं सन्मानित केलं. हा माझा पहिलाच सन्मान आहे, त्यामुळे मला खूप छान वाटते.
आणि मी आपल्या एरियाचं प्रतिनिधित्व एवढ्या महाराष्ट्रातल्या लोकांसमोर केलं याचा मला अभिमान आहे. आणि इथून पुढे आत्ता मी स्टेट लेवलला काम केलेलं आहे हे, आणि मी काकांना हे ग्वाही देते की नॅशनल इंटरनॅशनल लेवलला मी आपल्या एरियाचं नाव नक्कीच मोठं करेन. थँक्यू. दीप्तीताई सावाने यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा की त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळा. मला इतक्या महिला इथे बघून खूप 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 आनंद होतोय. आणि आपण सगळ्यांना आज वुमेन्स डेचा शुभेच्छा आमच्याकडनं. माझे नणंद आणि मी आम्ही दोघींनी मिळून हे थोडंसं तुम्हाला भेट दिलेली आहे याच्यात. आणि जसं परशुराम साहेब म्हणाले की आमचा वाडेकरताई सुनीताताई यांच्याबरोबर फार जवळचं आता कनेक्शन झालेलं आहे. तर आम्हाला असं वाटतं की आम्ही जितकं करू तेवढं कमी आहे. तर नक्की तुम्ही सगळं जे ते म्हणालेत की आता तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा, मोठे करा आणि आम्ही तुमच्या पाठी आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी हे बघा, आपल्या मुलींचं लग्न चांगल्या घरात करा, सगळं विचार करा. आता आपला मुलगा पुढे जातो ठीक आहे, पण मुलींचा जास्त लक्ष द्या. ओके. आणि सगळ्यांना शुभेच्छा. आणि आपल्या सुजाताताई आल्या तिकडे त्यांचा पण, आणि सगळे इकडे स्टेजवरती बसले त्यांचा फार बघायला आनंद वाटतो. सॉरी माझं मराठी इतकं छान नाही आहे. आणि सुजाता सिद्धार्थ शिरोळे, म्हणजे मी मगाशी म्हणलं की या दोन नावामध्ये केमिस्ट्री आहे का नाही, सुजाता आणि सिद्धार्थ. हे आमच्या तथागत गौतम बुद्धांच्या विचाराशी आणि हा सगळा परिसर, हा सगळा बहुजन समाजातला सगळा मध्यमवर्गीय परिसर इथं राहत असल्यामुळं ही दोन नावं म्हणली की आमच्या याच्याशी भिडतात. आणि मी नेहमी सिद्धार्थला बोलत असतो. सर्व प्रमुख पाहुण्यांना आणि सुनीताताई वाडेकरजी ज्यांनी मला इथे या कार्यक्रमाला बोलवलं त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आपण इथं सगळे आलेलो आहेत. त्यानिमित्ताने आपली गाठभेट होते आणि आपण एकमेकांना ओळखतो. तसं बघायला गेलं तर स्त्री ही आई, आजी, पत्नी काही असली तरी कुठल्याही स्वरूपात नेहमी पुरुषाच्या पाठीमागे उभी असते. म्हणूनच म्हणतात की स्त्री पुरुषाच्या पाठीमागे नेहमी एक स्त्रीचा हात असतो. तिला स्त्री हे सामाजिक कार्य करते, कुटुंबाला सांभाळते, पण तिला तेवढं त्या प्रमाणात सन्मान मिळत नाही. म्हणून या दिवसासाठी आपण सगळ्या स्त्रिया एकत्र मिळतो आणि एकमेकींचा सन्मान करतो. ही मोठी गोष्ट आहे. मला तर वाटतं हाच दिवस का, रोज हा स्त्रीचा दिवस पाहिजे. तिचा सन्मान, गौरव हे रोज झालं पाहिजे. मी तर प्रत्येक पुरुषाला सांगेल की तिला जाणीव करा की रोजचा दिवस तिचा दिवस आहे आणि तिचा रोज सन्मान आणि गौरव करा. धन्यवाद. आणि माझी हिंमतच होत नाही तसं नाही, पण आम्ही तर सन्मान करतो नाही का, आणि सगळ्यांनी करावा. ही गोष्ट अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की सुजाताताईचं आपण सगळ्यांनी ऐकावं. आम्ही सगळे ऐकतो. तर आपण देखील या ठिकाणी सगळ्या स्त्रियांचा सन्मान आजच्या दिवशी नाही तर दरवर्षी करावा, अशी आमची देखील रोज करावा. हा डबा इकडे आणावा. तर सोनकांबळेताई आपल्याला मार्गदर्शन करते. सर्वात आधी भिक्षुणी संघात महिलांना समानतेचा अधिकार देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आमच्या शिरोळेताई, सुजाताताई, त्याचबरोबर रोटरी क्लबच्या जीप्रा मॅडम, माझी मैत्रीण प्राध्यापिका डॉक्टर निशा भंडारे, त्याचबरोबर सुनीताताई वाघमारे आणि माझी आणि परशुराम वाडेकर यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करते की महिलांच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत हिरिरीनं भाग घेऊन कुठली गोष्ट आहे नाही बघून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या पाठीशी ते उभे असणारे परशुराम वाडेकर साहेब आणि सर्व प्रमुख महिला बंधू भगिनी. भाषण करणार नाही कारण तुमच्या सगळ्यांच्या समोर हा बॉक्स दिसतोय समोर आणि बॅनरवर साड्या दिसत, त्याचे रंग पण दिसत आहेत. तर तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की माझी लॉटरी निघेल का, आणि जर निघाली तुम्हाला कुठल्या रंगाची साडी मिळेल.
याच्यावर कसा आपण ब्लाऊज शिवायचा आणि कुठे घालायची साडी पहिल्यांदा, असे स्वप्न आपण सगळे रंगवतोय. आणि जर नाही मिळाली तर कुठली घालायची घरातली, असं आपण चित्र रंगवतोय. आणि हे रंगवलं पाहिजे आपण हे चित्र, कारण आपल्या हक्काचा हा विषय आहे. आणि हा कार्यक्रम खरं सुनीताताई दरवर्षी घेतात, म्हणजे महिलांचा कार्यक्रम विशेषतः दरवर्षी त्या घेतात, त्याबद्दल त्यांचं कौतुक. या संपूर्ण परिसरामध्ये सुनीताताई वाडेकर यांनी जे काम मागच्या पाच वर्ष तर अधिकृत झाले नगरसेविका म्हणून, परंतु नगरसेविका नसतानाचे जे 2 वर्ष आहेत ते 2 वर्षामध्ये सुद्धा त्या नगरसेविका असल्यासारखंच त्यांनी काम केलेलं आहे. हे 7 वर्ष जेव्हा मागच्या वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या, तेव्हाही ते जे 5 वर्ष त्या आधी पराभूत झालेले 5 वर्ष, तेव्हाही त्याने नगरसेविका असल्यासारखंच काम केलेलं आहे. म्हणजे एकूण ही त्यांची 12 वर्षाची कारकीर्द आपल्या इथं काम करण्याची. आणि मोदी साहेब कधी 5 वर्षांनी मला वाटतं महिलांसाठी देणार आहेत वॉर्ड असं समजतंय. आता दिला असं जास्त बरं झालं असतं, खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा झाला असता. तर सुनीताताईंना मी पुढच्या राजकीय भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. आणि आजच्या प्रसंगी तुम्ही सगळेजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. तुम्ही खूप महिला स्वतः कमी नाही आहेत, तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, तुम्ही खूप मोठे आहात. आपण पूर्वीचा इतिहास जर पाहिला, जंगलामध्ये जेव्हा महिलाचं अस्तित्व होतं. मी 3 विधानसभेच्या निवडणुका लढल्या. एक बोपडी मतदारसंघ 3ऱ्या नंबरला पडलो छाजेडांच्या विरोधात. दुसरी निवडणूक लढलो विनायक निमानांच्या विरोधात, तिथेही 3ऱ्या नंबरला पडलो. आणि तिसरी निवडणूक मी पुणे कॅन्टोन्मेंट, मला गिरीश बापट बोलले की अरे तिकडं निवडणूक लढ, तिकडं आम्ही कॅन्टोन्मेंट लढलो तिकडं, तिथे मी 3ऱ्या नंबरला पडलो. म्हणजे पडण्याची हॅट्रिक माझ्याकडून 3 वेळा झालेली विधानसभेची. म्हणजे लोक वार्ड चेंज करत नाही, मी विधानसभेचे वार्ड चेंज करून 3ही मतदारसंघात फिरलो. निवडणूक जिंकणं महत्त्वाचं नसतं, पण चळवळीचं अस्तित्व या निमित्ताने जिवंत राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी त्या निवडणुका लढल्या होत्या. आणि म्हणून या शहरातली आंबेडकरी चळवळ उभी करण्यामध्ये आमच्या सगळ्या जुन्या कार्यकर्त्यांचा जो मला पाठिंबा मिळालेला आहे, त्याबद्दल मी कधी त्यांचं ऋण विसरू शकणार नाही. कार्पोरेटर सलग त्यांचे वडील ते, आणि ह्या 5 वेळा निवडल्यानंतर मी त्यांचा प्रचार प्रमुख, मी म्हणजे सगळं म्हणजे प्रचार प्रमुख मी असायचो. आणि प्रचार प्रमुख म्हणून कधी आम्ही असा विचार केला नाही की आता हा पुरुषाचा वाढ झाला आहे म्हणून आम्ही थांबवू. पुरुषांचा वाढ झाला तरी महिलांना थांबवून त्यांना निवडून आणण्याची आम्ही कर्तबगारी केली. नाहीतर पुरुष वाढ झाला की लगेच पुरुष आपलं कंबर कसूनच असतो, वाढ सोडत नाही. लय भांडणं नाही का, कॉर्पोरेशनमध्ये तर लय भांडणं. पण आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी पुरुषाच्या वार्डामध्ये महिला म्हणून सोनकांबळे ताईंना आम्ही गेले मला वाटतं 3 वेळा महिला पुरुषांच्या वार्डामध्ये त्यांना आम्ही निवडून आणलं. काम करतात त्यांना ताकद दिली पाहिजे, हा आमचा स्वभाव आहे. आणि आमच्या रक्तामध्ये बिलकुल नाही की नाही त्या पुरुष आहे. आणि म्हणून या ठिकाणी सुनीता वाडेकर काम करतात, आम्ही सगळे मिळून त्यांच्या पाठीशी उभा राहतो. जबाबदारी अंतःकरणापासून पाळलेली आहे, भाषण करतो म्हणून नाही. तर ताई बसलेल्या आहेत, त्यांनाही विचारा. आम्ही महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. या पुढच्या काळात सुद्धा आम्ही खंबीरपणे उभा राहू, एवढं मी नम्रपणे सांगतो. जाता आता एवढं सांगेन की आपल्या प्रभागातल्या मुली, आपल्या सगळ्या मुली एज्युकेशनमध्ये त्यांना अधिकाधिक शाळा शिकवा. जर फी कमी पडत असेल, ती बुद्धीने हुशार असेल, दप्तर नसेल, वह्या नसतील, काय नसतील, आमच्याशी संपर्क करा, आम्ही तिला मदत करू. परंतु तिला घरात बसू नका, तिला शिकवा, ही आमची कळकळीची विनंती आहे. एवढी विनंती तुम्ही लक्षात घ्यावी. आणि आज महिला दिन असल्यामुळं मी या ठिकाणी या कार्यक्रमातल्या सत्कार मूर्ती ज्या महिला आहेत, या सर्व महिलांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांचा सन्मान होत आहे. महापौर सुनीता वाडेकर यांनी दोन्ही महापालिका आयुक्तांना केलेली आहे. महिला दिनाच्या दिनी एक मागणी आमची आहे की पलीकडं चंद्रमणी संघाच्या इथं जो ब्रिज येतोय, पूल बनतोय सांगवी आणि बोपडीला जोडणारा, त्या पुलाला त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकर हे नाव या पुलाला द्यावं अशी मागणी आम्ही दोन्ही आयुक्तांना केलेली आहे. सुजाताताईंना विनंती आहे की शिरोळे साहेबांना सांगून जर आयुक्तांना
जर ही गोष्ट सांगितली तर ह्या महिला दिनी आम्हाला आनंद होईल की रमाबाई आंबेडकरांचं नाव, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचं नाव आपल्या इथल्या या पुलाला दिलं तर त्यांना एक आदरांजली वाहिल्यागत होईल आणि ते द्यावं अशी आमची सगळ्या महिलांच्या वतीने हात जोडून विनंती आहे. यासाठी रमाबाईचं नाव यासाठी आम्ही सर्वांना आपण भेट देणार आहोत. तर पहिल्यांदा या 33 साड्यांचं कुपन आपण या ठिकाणी काढणार आहोत. त्यानंतर 25 कुपन हे या ज्या नवीन प्रकारची जी कढई आम्ही आणलेली आहे तिच्यासाठी 25 आम्ही चिठ्ठ्या काढणार आहोत. उज्ज्वला प्रमोद जगताप. सांगवीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्याचं काम करतात, औंधला राहतात. त्यांचा आज पैठणीमध्ये पहिला क्रमांक लागलेला आहे. जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत करावं. अलका पवार. क्या बात आहे. अलकाताई पवार यांना या ठिकाणी पैठणी घेतलेली आहे. दुसरा पैठणीचा माल या ठिकाणी अलकाताई पवार यांना मिळाला. हातवर करा आहे मीनाताई आहेत झालं आम्हाला. आपण पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण सर्व जर या ठिकाणी सर्वांनी स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जे जोरदार टाळ्या वाजवतील त्यांचा आवाज जोरात येईल त्यांना नक्की पैठणीला. मनीषा निलेश मोरे, सर्वे नंबर 16. ताईसाठी जोरदार टाळ्या. राजश्री सुधीर कांबळे. राजश्री कांबळे. आनंद मरकडे, मानाजी बाग, बोपोडी. ते राहतात. जोरदार टाळ्या होतात. या ठिकाणी जिल्हा मॅडम पुढची चिठ्ठी काढत आहेत. मोहिनी राऊत. सुनीता दिनेश भालेराव, पडावस्ती. या ठिकाणी जोरदार टाळ्यावरून स्वागत करायचं. या मावशीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मावशीला या ठिकाणी नंदा दीपक गाडगे, राहणार बोपोडी. हॅलो. अरे नाही ड्रायव्हरचा पण एक कार्यक्रम आला ना. विद्या सचिन चव्हाण आमचे मित्र या ठिकाणी उभे. त्यांच्या स्मितपत वहिनीचा फोन कर. सुलोचना कालिदास जाधव, राहणार बोपोडी. या ठिकाणी 33 पेटींचं वाटप करणार आहोत. आशा सुधीर कदम. सोनाली संदीप बोडरे.
इकडे टाळ्या वाजवा. या ठिकाणी मनीषाताई चिठ्ठी काढत आहे पैठणीसाठी. अनुप्रिया जनार्दन गायकवाड. थोड्या या ठिकाणी महिला आहेत त्यांच्या हातून काढणार आहोत. अनिता कैलास भाटिया, बोपोडी, खडकी स्टेशन, अनुपम नगरी. अरे बापरे. हे पाहता तिकडे शेवटी चिठ्ठी काढू आपण. काढा पाटील साहेब. म्हणून तिकडे चिठ्ठे काढायचं चाललंय. शारदा सुरेश कदम, राहणार बोपोडी. आहेत का शारदा सुरेश कदम? अरे कदम किती. पौर्णिमा ताईसाठी जोरदार टाळ्या वाजवा. रुक्मिणी बाबूराव निकालजे, गोपीचाळ बोपोडी. आलात ना. रुक्मिणी निकालजे आलेत का? सर्वांनी टाळ्या वाजवा. पुढच्या पैठणीच्या मानकरीत अश्विनी अशोक गायकवाड, गणेश ज्यांचं नाव घेत त्यांनी जोरदार टाळ्या होत्या. मुजावर आहेत का? सगळ्यांनी टाळ्या वाजवा. या ठिकाणी पैठण लागलेली आहे. तुम्ही तर नाव नको टाकू म्हणून तुझं मीच नाव टाकले. चंद्रकला रमा गायकवाड, राहणार बोपोडी. लक्ष्मी दिदी या ठिकाणी शंकर भगवान यांना घेऊन आलेले आहेत. जोरदार लक्ष्मी दिदींसाठी टाळ्या वाजवत. जोरदार टाळ्या वाजवून चिठ्ठी काढत आहेत. लहान शंकर भगवान आले. मनीषा रमेश जाधव, राहणार बोपोडी, गणेश नगर. टाळ्या वाजवा. नंदा ताईसाठी जोरदार टाळ्या. तिकडे सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. सोलिया अयुब मुल्ला आहे का? अलकाताई हात वर करा. या सरस्वती ताई या. राहणार बोपोडी आहेत का? हात वर करा. सायली आकाश आठवले. शेवटचे 3 बक्षीस राहिलेत. शेवटचे 2 बक्षीस राहिलेत. आजचा दिवस आणि आजचा योग खूप विशेष आहे. आज महिला दिवस पण आहे आणि महाशिवरात्री पण आहे. महिलांना म्हटलं जातं की आदि स्वरूप आणि आज ज्यांचा दिवस आहे त्यांना म्हटलं जातं आदि योगी. आदि योगी
आणि आदि स्वरूपा ह्यांचा सुंदर संगम दिवस आहे आणि त्यांनाच शिव आणि शक्ती असंही म्हटलेलं आहे. म्हणून मला आपल्या सर्व महिलांना पाहून सुंदर लाईन आठवतीये. म्हटलं जातं मन भूमीतून रणभूमी गाजवणार. जरा उठू नका. हा असं असतं का? बरोबर आहे का? आम्ही विनंती करतोय 5 मिनिटं बसा. अजून साड्या म्हणले की बोलणार आहे. त्याच्यामुळं दादाजी म्हणतायत, दादांच्या शब्दांना मान देऊन सगळ्यांनी बसून घ्या. आणि मला एवढंच सांगायचंय, तुम्हा सर्वांना पाहून मला हेच आठवते. म्हटलं जातं मनभूमीतून रणभूमी गाजवणाऱ्या, मनभूमीतून रणभूमी गाजवणाऱ्या, समाजातील प्रत्येक क्षेत्रात डंका गाजवणाऱ्या, वर्तमान भूत भविष्य सर्वच स्वरूपात आपलं दर्शन घडवणाऱ्या तुमच्या आमच्या सर्व माता भगिनींना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि दरच वर्षी आपले दादा आणि वहिनी नेहमी सगळ्यांना इतक्या छान स्वरूपात एकत्र करतात. खऱ्या अर्थाने सगळ्यात जोरदार टाळ्या आपल्या परशुराम दादांसाठी आणि सुनीताताईंसाठी व्हायला पाहिजे. इतक्या हळू नाही, हात वर करून जोरात टाळ्या. आणखी जोरात. इतक्या पैठण्या वाटल्या तर किती जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम सर्व बोपुडीतील असेल, खडकी असेल, रेंजिन्स असेल, बोपुडी, दापोडी अनेक विभागामधून महिला उत्स्फूर्तपणे महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपण सर्वजण ह्या ठिकाणी उपस्थित झाले. आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित शिरोळे यांच्या मिसेस सुजाताताई आल्या, तसेच जिब्रा मॅडम, तसेच निशाताई भंडारे आणि सोनकांबळे ताई आणि तसेच ओम शांती ताईचे सुनीता दिदी आलेत आणि सुनीता वाघमारे, तसेच मनीषा कांबळे आणि वाघमारे साहेबांची मुलगी वाघमारे ताई आलेत आणि सर्व महिला उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम पार पडत असताना अतिशय आनंद होतो. आणि हे महिला दिनानिमित्त आपण सर्वजण ह्या एकमेकींना भेटतो आणि आनंद उत्साह बनवतो. आणि खऱ्या अर्थाने आज हा कामाला पण सुट्टी असते आणि घरामध्ये पण सुट्टी असते. हे दिवस खऱ्या अर्थाने आपण इकडं तिकडं वेळ न घालवता आपण आपल्या कुटुंबासहित आज आपण ह्या ठिकाणी, तुम्ही आमचे कुटुंब आहात म्हणून आम्ही हे कार्यक्रम ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा साजरा करत असतो. तुम्ही येत आहे आणि हे कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात उत्सुकता देता, हे आपलं नशीब आहे. म्हणून हे दरवर्षी असंच आपण नेहमी करत राहू. आणि हा कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद करते. खऱ्या अर्थाने यशोदा बाबासाहेब हत्तेकर. निशाताई, हो ताई, पुढे वाघमारे ताई.